काय दादा कुठल्या मंडळाची मूर्ती करायला? ही तुमच्याच मंडळाची मूर्ती आहे मित्रा. मागची मूर्ती कुठल्या मंडळाची आहे? ही मित्रा तुमच्या पाठीमागची जी गल्ली आहे त्या मंडळाची मूर्ती आहे. मूर्ती किती छान आहे. ह्यापेक्षा मोठी मूर्ती तर आपल्याच मंडळाची हवी. होय होय बरोबर आहे अध्यक्ष. ह्याच्यापेक्षा मोठी मूर्ती आम्हाला पाहिजे. होय होय बरोबर आहे. होय होय बरोबर आहे. प्रसाद ना आम्ही एवढा मंडळामध्ये वर्गणी काढतो, मूर्ती पण मोठी पाहिजे ह्या वर्षी आम्हाला. होय दादा, या टायमाला ही मूर्ती नको, ही मूर्ती आणि ह्याच्यापेक्षा मोठी मूर्ती द्या म्हणून. दादा तुम्ही जे म्हणालाय ते बरोबर आहे, पण माझं एक वैयक्तिक मत तुम्हाला सांगतोय. आपण दोन मूर्त्यांमध्ये कॉम्पिटिशन करत नाही आहोत. तुमची पण मंडळ मोठीच आहे, ह्यांची मंडळ पण मोठी आहे, पण ही मूर्ती काय आणि ही मूर्ती काय, दोन्ही गणपतीच आहेत, दोन्ही काय वेगळे वेगळे नाहीत. त्यामुळं ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करणं चुकीचं आहे. जे लोकमान्य टिळकांनी पहिला गणपती स्थापन केलेला ते आपण येऊन एकजुटून गणपती उत्सव साजरा करावा म्हणून केलेला. आपल्या आपल्यात भांडण करून आपल्या आपल्यात सर्वश्रेष्ठता करण्यासाठी उत्सव साजरा केला नव्हता. बरोबर आहे की नाही? बरोबर. त्यामुळं माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही ही मूर्ती घेतली तरी एकच आणि ही मूर्ती घेतली तरी एकच. ठीक आहे दादा, ही पण मूर्ती छान आहे, या टायमाला हीच घेऊन जातो. चला ठीक आहे. मित्रांनो, हा जो व्हिडिओ बनवलाय हा फक्त तुमच्यासाठी एक छोटा मेसेज पोचवायचा आहे, जे चांगला पण आहे टीम एकदंतकडून. कोणालाही आपल्याला दुखवायचं नाही आहे, कोणाच्याही मनाला दुखवायचं नाही आहे. त्यामुळं हे एक मेसेज आपल्यापर्यंत पोचवायचा आमची इच्छा आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. गणपती बाप्पा